मनपा निवडणुकीत मतदानाआधीच भाजपनं खोललं खातं। कल्याण डोंबिवलीतून भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध नगरसेवकपदी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नांना यश। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये 2 तास खलबतं, उमेदवार आणि नाराजी नाट्यावर खल। महायुतीत राष्ट्रवादीला अवघ्या 6 जागा, 22 लाखांच्या बदल्यात 1 जागा भाजपला दिली। सेटलमेंट करून पक्ष भाजपला विकला, राष्ट्रवादी अभिषेक पाटलांचा आरोप। संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून 99 जणांना उमेदवारी, संजय शिरसाटांची मुलगी हर्षदा आणि मुलगा सिद्धांतलाही तिकीट, आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मुलालाही उमेदवारी। संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे 99 उमेदवार रिंगणात, 17 माजी नगरसेवकांसह नातेवाईकांनाही उमेदवारी, आयारामांनाही उमेदवारी दिल्याचं समोर। नाशकात एबी फॉर्म वाटपावरून भाजपात गोंधळ, कैलास अहिरे आणि सीमा हिरे यांच्यात बाचाबाची, भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मनसे मुंबईत 53 जागा लढवणार, मनसेकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहीर नाही। मनसे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची गुप्तता ठेवणार। नवी मुंबई संभाजीनगरसह 25 मनपात भाजप शिवसेनेत काडीमोड, मुंबईसह फक्त 4 मनपातच युती। पुण्यातही भाजप शिवसेना युती तुटली, भाजप 165 तर शिवसेना 70 जागांवर स्वबळावर लढणार। वंचितकडून ऐनवेळी घात, मुंबईत काँग्रेसला परत केल्या 16 जागा, उमेदवार शोधताना शेवटच्या दिवशी काँग्रेसची पळापळ। 2 जानेवारीला उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस, जोपर्यंत प्रत्येक पक्षाला नाराज बंडखोरांना रोखण्याचं आवाहन। राहुल नार्वेकरांच्या कुटुंबाला भाजपकडून 3 तिकीट, नार्वेकर कुटुंबातील 2 स्थानिक नगरसेवकांसोबत 1 अतिरिक्त तिकीट। नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांना इच्छुक उमेदवारांनी घेरलं, तर अमरावतीत एबी फॉर्म न मिळाल्यानं शिवसेना कार्यकर्त्यांत धक्काबुक्की। मुंबई मनपासाठी राष्ट्रवादीची 3री यादी जाहीर, 30 उमेदवारांना संधी, आतापर्यंत 95 उमेदवार मैदानात, मुंबईत राष्ट्रवादी स्वबळावर। भाजपनं फेकलेल्या जागांवर शिंदेंचे उमेदवार लढणार, शिवसेना म्हणून मिरवणारे आता भाजपच्या तुकड्यांवर, एकनाथ शिंदेंना खासदार संजय राऊतांचे टोले। लाडक्या बहिणींना EKYCच्या मुदतवाढ नाहीच, तब्बल 45 लाख बहिणी राहणार वंचित। अयोध्येत राम मंदिराच्या 2ऱ्या वर्धापन महोत्सवाचा उत्साह, राम मंदिर ट्रस्टकडून 5 दिवसांच्या भव्य उत्सवाचं आयोजन। बांगलादेशशी बिघडलेले संबंध सुधारणार, एस जयशंकर आज ढाका दौऱ्यावर, खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारासाठी राहणार उपस्थित। शाश्वत विकासासाठी ठोस सुधारणांचं आवाहन, पंतप्रधानांची अर्थतज्ञांशी सल्लामसलत। असीम मुनीर यांच्या मुलीचा निकाह त्यांच्याच सख्या भावाच्या मुलाशी, रावळपिंडीत पार पडला शाही विवाह सोहळा। भुयारी मेट्रोची आज रात्रभर सेवा, मेट्रोच्या 60 विशेष फेऱ्या धावणार। 31चा आनंद लुटा मनसोक्त, बेस्ट तसेच रेल्वेकडून मध्यरात्री खास अतिरिक्त सेवांचं आयोजन। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत जय्यत तयारी, आज साई मंदिर रात्रभर खुलं राहणार, भक्तांसाठी साई संस्थांकडून विशेष उपाययोजना। बांगलादेशात 12 दिवसात 3ऱ्या हिंदूची हत्या, कपड्याच्या कारखान्यात सुरक्षा रक्षकाची ड्युटी करत होता बजेंद्र बिस्वासवार, सहकार्यानं झाडल्या गोळ्या। वर्षाच्या शेवट गोड, श्रीलंकेचा सुपडा साप, टीम इंडियाचा 5-0ने दमदार मालिका विजय।